सतत आपण शॉपिंग करत असतो, पण त्यासाठी प्रश्न एकच पडतो की शॉपिंग करायची कुठून? Amazon, Flipkart की Meesho? सो आज यावरच आपण कंपॅरिझन करणार आहोत आणि मी माझा एक छोटासा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. मला एक छोटी ट्रॅव्हल फ्रेंडली बॅग हवी होती, जी जास्त हेवी नसेल, बेसिक असेल आणि त्यामध्ये बेसिक गोष्टी राहतील, थोडी स्टायलिश पण असेल. सो अशा पद्धतीने मी सर्चला सुरुवात केली. Amazonमध्ये मला तशी बॅग मिळाली ज्याची किंमत होती 899. सो मी फ्लिपकार्टवर एक लुक टाकला तर तीच बॅग मला 428 मध्ये दिसली. तर अगेन मी मिशो चेक केलं तर 340 मध्ये मला ती बॅग दिसली. मी मिशोवरून ती बॅग मागवली आणि ती बॅग काय आहे बघूया. सो ही आहे ती बॅग. तुम्ही बघू शकता किती क्यूट आणि कॉम्पॅक्ट साईज बॅग आहे. सो याला इथे एक झिप आहे, इथे हा पूर्ण कॉलम तुम्हाला मिळतो, त्याचबरोबर इथे पण झिप आहे आणि याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पासवर्ड आहे. तुम्ही याला लॉक करू शकता. सो आता मी ही लॉक केली आहे आणि सेकंड थिंग, इथे तुम्ही चार्जिंग पण करू शकता, चार्जिंग पॉईंट पण दिलेला आहे. त्याचबरोबर इथे आपण हँडलला पण झीप दिली आहे. वाव यार, छोट्या गोष्टी दिलेल्या छान आहे. ही कॉम्पॅक्ट साईज अशी बॅग मला मिळाली आणि वर्थ आहे, म्हणजे प्राईसच्या हिशोबाने तर मला सिरियसली आवडली. आणि ज्यांना सेविंग हवी असेल आणि थोडा रिस्क चालतो त्यांनी मिशो वापरून बघावं. आणि खरं सांगायचं तर मोठा रिस्क नाहीच आहे, कारण नाही आवडलं तर तुम्ही लगेच रिटर्न रिक्वेस्ट टाकू शकता. सो हा होता माझा ऑनेस्ट अनुभव. जर तुम्हाला सेम प्रोडक्ट जर कमी प्राईसमध्ये मिळत असेल तर का घेऊ नये ना.